हाय, नमस्कार. अंशिकाज किचनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बॉइल्ड अंडा भुर्जी. ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. कांदा, 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे. कोथिंबीर, टोमॅटो इथे मी एक मोठा असा बारीक चिरून घेतलेला आहे. लाल तिखट, गोडा मसाला, हळद, धने पावडर आणि इथे अद्रक आणि लसूण बारीक कापून घेऊ शकता तुम्ही. मी इथे टेचून घेतलेला आहे. आणि बॉइल्ड अंडे हे इथे मी 5 घेतले आहे व ते बारीक चिरून घेतले आहे. इथे आपण कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. आपण जो पोह्याचा चमचा यूज करतो त्यानेच आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेऊया. कांदा हा असा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता कांदा आपला चांगलासा लाल असा झालेला आहे. आपल्याला ह्या स्टेजला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो ही आपल्याला चांगला ह्याच्यामध्ये शिजून घ्यायचा आहे. यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे व थोडंसं असं साईडला करून आपल्याला ह्या तेलामध्ये अद्रक व लसूण आपण जे टेचून घेतलं होतं ते टाकूयात व सगळं असं एकत्र करून चांगलं असं शिजून घेऊयात. हे आपण 5 ते 10 मिनिटं शिजूयात. तुम्ही पाहू शकता आपलं इथे सगळं असं चांगलं शिजलेलं आहे. आता आपण जेवढे मसाले घेतले होते ते मसाले ह्यामध्ये टाकून घेऊयात व थोडंसं पाणी टाकून 5 ते 10 मिनिटं ह्याला मसाल्यांनाही शिजून देऊयात. इथे आपण कांदा टोमॅटो हे चांगले असे शिजून घेतलेले आहे. आता आपण ह्यामध्ये आपण जे बॉइल्ड अंडे चिरून घेतले होते ते टाकून घेऊयात व चवीनुसार मीठ टाकून आपण चांगलं असं सगळं मिक्स करून 5 ते 10 मिनिटे यालाही आपण शिजून घेऊया. 5 ते 10 मिनिटांनी झाकण काढूयात आणि ह्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. तयार आहे आपली अंडा भुर्जी. तयार आहे आपली बॉइल्ड अंडा भुर्जी. कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.